कोकणात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या वेळेस वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात। त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे गोड गुलगुले। हे गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले शरीरासाठी पौष्टिक तर असतातच, पण चविष्ट सुद्धा असतात। हेच कसे बनवायचे याचा रेसिपी व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी निलिमा पाटील। आज मी तुम्हाला गणपतीच्या प्रसादासाठी बनवले जाणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून दाखवणार आहे। गुलगुल्यांसाठी लागणारे साहित्य: 1 ग्लास पाणी, 1 वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी गूळ, थोडीशी वेलची आणि 1 केळं लागेल। या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आणि त्यामध्ये हे गूळ मिक्स करायचं। तर हे गूळ सर्व मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये आता हे 1 केळं घेतलेलं कुस्करून ते टाकायचं आहे। थोडं मिक्स करायचं आणि मग त्यात हे पीठ टाकायचं। थोडं थोडं करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आता पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता याच्यात थोडीशी वरून वेलची टाकायची आणि पुन्हा मिक्स करायचं। हे आपलं पीठ आता मिक्स झालेलं आहे पूर्ण। आता हे 6 ते 7 तासांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ह्याचे गुलगुले बनवायचे आहेत। आता आपण ह्याचे गुलगुले बनवून घेऊया। तेल तापवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण चमच्याने हे छोटे छोटे गुलगुले सोडूया। सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे। आपले गुलगुले तयार झालेले आहेत। बघा आता आतून कसे छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेले आहेत। अशा प्रकारे आपले प्रसादासाठी लागणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले तयार झाले। तर अशा पद्धतीने गणेशोत्सवात प्रसादासाठी बनवले जाणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले तयार आहेत। साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग।